नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सुजस व्लॉगवरती. कसे आहात सर्वजण? सो हा जो व्हिडिओ आहे ना, तो दुसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर सकाळी 4:45 वाजता उठून मांडणी करायला घेत आहे, कारण मला कॉलेजला जायचं होतं आणि त्याचमुळे मला लवकर मांडणी करून कॉलेजला जायचं आहे. सो म्हणूनच मी सकाळी 4:45 वाजता उठलो होतो आणि सकाळ बघा किती शांत वातावरण होतं आणि इतकं थंड वातावरण होतं ना, की त्यामुळे अजूनच प्रसन्न वाटत होतं. आणि आजचा दिवस देखील तेवढाच विशेष आहे, कारण आज आहे दत्त जयंती, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि पौर्णिमा असा त्रिवेणी संगम असलेला हा दिवस असं म्हणायला देखील हरकत नाही ना. आणि त्यामुळेच मी सकाळ लवकर उठून देवाची पूजा करून आपली मार्गशीर्षची मांडणी करून मग मी जाणार होतो. तर हे बघा, हे जे समोर मंदिर आहे ना, तर इथे दत्तजयंतीचा उत्सव असतो. हे माझ्या घराच्या अगदी समोर आहे. तिथे दत्तजयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो, भंडारा देखील असतो. तर तिकडे आमच्या घराच्या एकदम समोर होतं ना, तर ती लोकं सकाळी छान आणि शांत अशी गाणी लावली होती. त्यामुळे एकदम मस्त आणि एकदम फ्रेश वाटत होतं. तर पटापट माझं सगळं मी आवरून घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या पूजेला स्टार्ट केलं. तर बघा सगळं माझी झाडं कशी मस्त खालतायत आणि आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया. तर मी आदल्या दिवशीच माझी सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती. जसं की आपली जी देवाची म्हणजे जे आपल्या पूजेला भांडी लागतात, समई वगैरे ती सगळी उजळून ठेवली. त्या देवीचा मुखवटा काढून ठेवला, आपली जी पोथी सगळं एकाच ठिकाणी काढून ठेवलं. आणि हे जो डब्बा आहे ना, त्यामध्ये तांदूळ आहे, जे आपण पहिल्या दिवशी देवीच्या खाली जे अष्टलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी त्याला कमल काढलं होतं ना, त्यामध्ये हे तांदूळ होते आणि हे आपल्या 4ही गुरुवार तेच वापरायचे. त्यात आजचा जो रंग होता तो एकदम असा पिवळसर होता, कारण आज आहे दत्त जयंती आणि दत्तांना पण पिवळा रंग खूप आवडतो. आणि त्याचमुळे आम्ही आज म्हटलं आज आपण सगळं पिवळं करूया. तर आजची जी पूजा आहे ना, ती पण आपली पिवळी आणि पर्पल अशी मिक्स आहे. तर माझी रोजची देवपूजा देखील झालेली आहे. तर माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर मी सुरुवात केली, ती म्हणजे आपल्या मांडणीला. तर मांडणीसाठी मी सर्व सामान एकाच ठिकाणी ठेवून मग आता आपण मांडण्यास सुरुवात करायची. आणि तुम्ही कितीही आधीपासून तयारी करा, पण पूजा करताना काही ना काही गोष्टी तुम्हाला उठावं लागतंच. तुमचं पण असं होतं का? मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे ना माझी पूजा मांडता मी तुमच्यासोबत एका साईडला थोडं बोलणार देखील आहे. तर आता माझ्या पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारचा व्हिडिओ बघून तुम्हाला असं देखील वाटलं असेल, की हे मार्गशीर्ष व्रत फक्त स्त्रियाच करतात. तर असं नाही. ही व्रत स्त्री व पुरुष दोघेही करू शकतात. आणि माझं तरी असं मत आहे, की पूजा करताना स्त्री किंवा पुरुष हे कोण करत आहे हे बघण्यापेक्षा ही पूजा किती प्रभावी आणि फलदायी आहे हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, असं असं मला वाटतं. आणि कोणतीही पूजा करताना स्त्री किंवा पुरुष ही कोणीही करू नये, असा भेदभाव असावे असं मला वाटतं. आता मार्गशीर्ष हे व्रत कोणीही करू शकतं, असो. आणि आज पौर्णिमा होती, धनलक्ष्मी कुंचन सेवाही असते. पण मी धनलक्ष्मी कुंचन सेवा अजून एवढ्याच चालू केली नाही, पण मी लवकरच चालू करणार आहे. आणि आज पौर्णिमेच्या ना काही जण कुंकुमार्चनसुद्धा करतात, ते खूप प्रभावी असतं. तर तुम्ही पण नक्की करा. आणि मुखवटा लावताना मला एवढ्या अडचणी आलेल्या, की तो मुखवटा जास्त तोलच घेतो आहे किंवा तो तांब्यात जास्त लोड घेतो आहे. असं काही ना काहीतरी करत पटापट तो मी कसाबसा मुखवटा लावला आणि त्यानंतर माझ्या पुढच्या मांडणीला मी सुरुवात केली. आणि देवीच्या वस्त्राचा रंग आणि माझ्या टी शर्टचा रंग एकदम सेम झाला आहे, म्हणजे पिवळा. तर कसाबसा पटापट मी पूजा केली आणि ही बघा माझी पूजा झालेली आहे तयार.